प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली येथील तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी. आणि यात सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलीवडेकर आणि प्रकाश राठोड. अक्का साहेब हायसा का घरात? अगं घरातच आहे, कुठं जातीये? ये आत्ता कुठून आलीस इकडून? आली जरा रानातनं जाऊन. सोयाबीन उगवले, तण माजले, जरा भांगलन करून आली. बाया होत्या शेतात आणि मग जरा आले, म्हणलं यावं तुमच्याकडे. जरा डोकं लय जड झालंय बघा कालच्या घटनेनं. होय ना ग, फार सुन्न करून टाकणारी घटना होय का नाही वाकासा? असं वाटलंच नव्हतं बघा असं होईल. रंगू तर इतकी ढासळली. आम्ही गेलो होतो बाया भेटायला. म्हणलं अगं आता जे झालं ते झालं, कशाला तू जास्त काळजी करते? पण सून आहे शेवटी. पहिलंच बाळात पण तिचं. हो ना, नवीनच लग्न झालं होतं आणि पहिल्या बाळणपणातच सून गेली. वाईट वाटणारच की ग. त्रयस्थ असून जर आपल्याला इतकं वाईट वाटतंय तर त्यांच्यावर तर ते दुःखाचा डोंगरच कोसळल्यासारखं वाटतंय ना. लय लय पोरगी गुणाची होती. होय ना. आणि असं वाटलेलं आता जरा रंगूचं चांगलं दिस आलेत, तर बघा मध्येच काहीतरी खड्डा पडला. मग आता आम्ही भांगलन करून गेलेलो तिच्याकडे, तिलाच भेटायला सगळ्या बाया. इतकी रडत होती काय सांगू. पोरग पण लय ढासळलंय तिचं. आलो समजून सांगून, पण आता या अचानक आलेल्या दुःखाला आपण कुणी काहीच करू शकत नाही. काय वाकासा. आणि कसं गरीब माणसावर जर हे आलं की नाही की आर्थिक तरतूद पण तेवढी होत नाही. पण तुला माहितीये का राखमा, ही आर्थिक तरतूदच्या बाबतीत आपण जे काळजी करतो ना, त्याच्यावर एक चांगला उपाय आहे. होय का? म्हणजे जो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा म्हणून एक अनुदान योजना आहे की नाही, बघ आपल्याला एका मॅडमनी सांगितली होती. डेरे मॅडम आल्या होत्या, सांगितलं होतं. तर ती अनुदान योजना जी आहे ना, त्याच्यामध्ये आतापर्यंत काय होतं की जो अपघात झालाय शेतकऱ्याचा त्यांनाच अनुदान मिळत होतं. पण आता बाळणपणामध्ये जर महिलेचा मृत्यू झाला ना, तर अनुदान मिळतंय. म्हणजे हा नवीन बदल आहे असं मी कुठतरी वाचलं होतं. बरं. त्याच्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली ना, तर आपण तर रंगूला सांगूया ना, तेवढंच त्यांना थोडासा हातभार लागू शकेल. होय नक्की. आता तिची परिस्थिती नाही खरं योजनेचं सांगायचं, आता ढासळली पूर्ण. पण आधी आपण जाणून घेऊया आणि जरा जाऊ देते एक 2-4 दिवस. जरा व्यवस्थित झालं की आपण तिला बोलवून घेऊन तिला समजून सांगूया. म्हणजे त्या घरच्या वातावरणातनं जरा आपल्या घरी आणूया, म्हणजे जरा मोकळी पण होईल. होय अगं त्यांचा आधारच गेल्यासारखं झालं. दुःख होणार, पण आपण थोडासा काय होईना आपली मदत म्हणून करता येईल, काय सांगता येईल आपल्याला. अगदी. आणि ह्या सगळ्या अशा माहिती असणं गरजेचं आहे. हाय कोसळले, पण त्यातनं पण जाता पुढे गेलंच पाहिजे. खरंच आहे. आणि शासन खरोखर इतकी मदतीला तयार आहे, फक्त हे माहिती नसतं बऱ्याच जणांना. आणि ही आता आपल्याला माहिती आहे तर आपण तर द्यायचं काम तेवढं करूच शकतो. पण मी तुला काय म्हणतेय की ह्याची आणखीन माहिती आपण सरांना विचारून घेऊया. म्हणजे आपल्याला आणखी डिटेलमध्ये त्यांना सांगता येईल आणि तिच्याकडनं तो अर्ज काय लागणारी कागदपत्र तयारच करून घेऊ. चालेल तुम्ही म्हणतायचं तसं करूया. पण सर असतील का आता? हो आहेत, आज त्यांचा फोन आला होता, ते आलेत आज. म्हटलं मागच्यासारखं आपण जाऊन येऊया. होय जाऊया. चला येळ काढते मी. खरी येळ नाही आता, पण जाऊन येऊया आपण रंगूसाठी. तेवढी सगळी माहिती घेऊया आणि आपल्याला पण माहिती कळेल त्याची, आहे का नाही? थोडा चहा ठेवलाय तो घे. होय मग जाऊया आपण. चला. आकासाहेब हायत वाटतं साहेब आतमध्ये, आहे का नाही? कामच चाललेत. हाय बघा शेतकऱ्यांचा गराडा पण दिसतोय. चला आपण आता त्यातनच येळ काढून घेऊया सरांकडनं माहिती सगळी. चला. नमस्कार साहेब. नमस्कार. आज कसं काय इकडं? आज आता आम्ही एक प्रश्न घेऊनच आलोय नेहमीप्रमाणे. साहेब तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्या गावात नाही का ती रंगू तिच्या सुनबाई गेल्या बाळातपणात. हो खूप वाईट झालं ते. होय ना. 2 दिवसापूर्वी झालं, त्यामुळे ते अजून दुःखातनं सावरलेलंच नाहीये. पण मागं आम्ही कुठतरी वाचलं होतं की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात जी अनुदान योजना आहे त्याच्यामध्ये हे बाळणपणात मृत्यू झालेल्याला काही मदत मिळती वाटतं. हो बरोबर. पण आता मला एक सांगा, ही योजना नेमकी हाय काय? ती काय येतं त्यामध्ये सांगतो. दरवर्षी महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग आहे ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान म्हणून एक योजना जाहीर करतं. त्याचा कालावधी वर्षभराचा असतो. जेवढेही आपल्या महाराष्ट्रातले खातेदार आहेत, शेतकरी जे खातेदार आहेत, त्यांच्या नावानं शासन विमा काढतं. आज आपण अशी परिस्थिती बघितली की आपल्या मोबाईलला सुद्धा आपण विमा काढू शकतो.
आणि शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या सगळ्या अडचणी आहेत. म्हणजे शेतात गेलं किंवा आता सोयाबीन आता भरपूर मोठं झालेलं आहे, कमर एवढं सोयाबीन झालेलं आहे, सर्पदोष होण्याची भीती आहे. म्हणजे तो किती रिस्क मध्ये काम करतो. खरंच आहे. कधी कधी झाडा होतो, कधीतरी काम करताना चढला किंवा विहिरीत गेला, मोटर चालू करताना शॉक लागला, मृत्यू झाला. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून ही योजना शासनानं तयार केलेली आहे. जवळपास आपली जर लोकसंख्या आपण बघितली शेतकऱ्यांची तर 60% लोक आज शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यांना तसलं विमा कवच कुठंच नव्हतं. त्या सगळ्या बाबीचा विचार करून शासनानं ही योजना सुरू केलेली आहे. आणि त्या योजनेमध्ये तुम्ही जसं म्हणताय बाळातपणाचा जर मृत्यू झाला गरोदर स्त्रीचा तर त्याला सुद्धा आपण 2 लाखापर्यंत ह्या योजनेमध्ये अनुदान देऊ शकतो. म्हणजे पूर्वीच्या अनुदान योजनेमध्ये हा एक मुद्दा समाविष्ट केलाय ना, नव्यानं समाविष्ट केलेला आहे. बरोबर. मग आता या योजनेची व्याप्ती कशी आहे आणि त्याच्यासाठी लागणारी पात्रता काय आहे? म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता? मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये पूर्वी जेव्हा ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा होती त्याची एखादी विमा कंपनी आपण नेमायचो. विमा कंपनी मार्फत जसं आपण LIC मार्फत आपला विमा काढतो किंवा आपला स्वतःचा अपघात विमा काढतो किंवा बँकेकडनं विमा काढतो, तर तसं ते पहिले कंपनी होती. पण आता ही कंपनीचा विषय शासनानं मागं टाकून 2 वर्षापासून सानुग्रह अनुदान म्हणजे डायरेक्ट अनुदानच, थेट अनुदान. तुमचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आला की थेट अनुदान या योजनेमध्ये मिळतं. बरं, ह्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे? ह्याच्यामध्ये स्वतः शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर शेत आहे ते, त्याची पत्नी, बरोबर, त्याच्यावर नंतर त्याचा मुलगा आणि अविवाहित मुलगी, असे एक. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या नावावर जरी 7/12 नसला पण तुम्ही एका कुटुंबातले जर असला तर तुम्हाला ह्या योजनेमध्ये लाभ मिळतो. मग ह्या योजनेमध्ये वयाची मर्यादा काय आहे? 10 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत. म्हणजे 10 वर्षाच्या वर जे कुणी सगळे जेवढेही शेतकरी सदस्य असतील तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळतो. एवढी ही चांगली योजना आहे. आणि अशी कोणती योजना नाही ज्याच्यामध्ये आपण विमा काढला तर आपल्याला काहीतरी पैसे भरायला लागतात. 200 रुपये असतील, 400 रुपये असतील किंवा 1000 रुपये असतील. जसं तुमच्या 1 कोटीचा विमा असेल तर तुम्हाला 1000 रुपये महिन्याला भरायचे, 3000 रुपये भरायचे. ह्या योजनेमध्ये 1ही रुपया महाराष्ट्र शासन घेत नाही. आणि कुठल्याही कारणानं अपघात झाला तर तुम्हाला ह्या योजनेमध्ये लाभ मिळतो. पर साहेब हे बघा, आता तुम्ही सांगितलं की आता नव्यानं बाळातपणामध्ये जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला फायदा होणार आहे. तसंच अजून काय काय आहे याच्यामध्ये की त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला होईल? शेतकरी शेती करताना खूप उदारपणानं शेती करतो, कारण तो राजा आहे. शेतकरी राजा म्हणतो आपण, तसाच तो राजा आहे. तर ते ह्या योजनेमध्ये सर्पदंश, विंचूदंश झाला तर ह्या योजनेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर रस्ता अपघात झाला, रस्त्यानं गाडीवर चाललेत, गाडीनं अपघात झाला तरी ह्या योजनेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर उंच झाडावरून जर खाली पडलं तर ह्याच्यामध्ये लाभ मिळतो. दंगल झाली, दंगलामध्ये जर त्याचा मृत्यू झाला तरी त्या ह्या योजनेचा लाभ मिळतो. त्यासोबत विजेचा धक्का, म्हणजे आता अवकाळी पाऊस पडतो आधीमधून, अवकाळी पावसामध्ये वीज पडून मृत्यू होतो. वीज पडून मृत्यूचा सुद्धा ह्या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि महत्वाचं जो प्रॉब्लेम आपल्या भारतामध्ये आहे की बाळातपणाचा मृत्यू गरोदर स्त्रियांचा, त्याचा सुद्धा समावेश ह्या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. समजा आता बिबट्या आपण बघतो, आज नागरीकरण झालेलं आहे, बिबट्या शेतापर्यंत मला त्याचा हल्ला झाला किंवा पिसाळलेल्या कुत्र्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात आज आपण बघतो, भटक्या कुत्र्यामुळे रॅबीज होण्याचे प्रमाण जास्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये जर मृत्यू झाला तर त्याच्यापासून सुद्धा आपण ह्या योजनेचा आपण त्यांना लाभ देऊ शकतो. आणि समजा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पाण्यात बुडून मृत्यू झाला तरीच आपण ह्या योजनेचा लाभ देऊ शकतो. बरं साहेब, हे बघा, आता घटना अशी घडलेली असती की तेव्हा आपण असं विचारू शकत नाही की बाबा तुला किती मदतीची गरज आहे, बरोबर का नाही? कारण ती कुटुंबावर वेळच अशी आलेली असती की आपण काही करू शकत नाही, काही सुचत पण नाही त्यावेळी माणसाला. पण साधारण असं काही झालं तर नुकसान भरपाई किती मिळते व शेतकऱ्याला? आता समजा असा मृत्यू झाला, ज्या सगळ्या मी तुम्हाला बाबी सांगितल्या, त्या बाबीमध्ये जर मृत्यू झाला तर पहिल्यांदा आमच्याकडे एक अर्ज असतो तालुका कृषी अधिकाऱ्याकडे. तो 30 दिवसाच्या आत, म्हणजे आता मृत्यू झाला महिन्याभराच्या आत
कारण की मृत्यू झालेला असतो, ज्याच्या घरामध्ये दुःखद घटना असते, तो काही दुसऱ्या दिवशी लगेच अर्ज करत नाही, करणार नाही. पण तो 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा. आमचे उपकृषी अधिकारी मार्फत तो प्रस्ताव आमच्याकडे सादर करतो. उपकृषी अधिकाऱ्यांनी ती सगळी जबाबदारी त्याच्याकडे घ्यायची असते आणि त्यांनी तो अर्ज सादर करायचा असतो. आता अर्जासोबत काय काय लागतं आम्हाला 7/12 लागतो, मृत्यूचा दाखला लागतो, त्यासोबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट, जे सगळ्यात महत्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा लोकांची मानसिकता होत नाही की आपण हे अपघाती मृत्यू झाला ह्याचं पोस्टमॉर्टम करावं. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्लस FIR, जे काय कशानं मृत्यू झाला, आकस्मिक मृत्यू झाला किंवा अपघाती मृत्यू झाला, हे कशानं कळत तुम्हाला, ते FIR झाल्याशिवाय कळत नाही. आणि काय काय प्रकरणामध्ये जसं सर्पदंश असेल किंवा विंचूदंश असेल तर त्याचा विसेरा रिपोर्ट आम्ही घेतो. विसेरा रिपोर्टवरनं त्यांचा सर्पदोषानं मृत्यू झालेला आहे हे आम्हाला कळतं, त्यासाठी आम्ही तो रिपोर्ट घेतो. आणि त्याचसोबत त्या वारस नोंद म्हणजे वारसाची नोंद 6 नावाचा एक प्रकार आहे, जो तलाठीकडे मिळतो, जे महसूल अधिकारी असतात त्यांच्याकडे मिळतो. तो एक आम्ही त्याच्यासोबत असं करतो. हा प्रस्ताव, परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी तहसीलदाराकडे सादर करतो. आणि ह्या योजनेचे अध्यक्ष हे तहसीलदार आहेत. आणि ह्याची दर महिन्याला मीटिंग होते. ह्या मीटिंगमध्ये एक समिती आहे, म्हणजे शासनाने एवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवलेली आहे की ह्याच्यामध्ये समिती ठेवलेली आहे. बरं, ह्या समितीमध्ये काय आहे, तहसीलदार अध्यक्ष आहे, गट विकास अधिकारी सदस्य आहे, त्यासोबत जे तालुका आरोग्य अधिकारी ते सदस्य आहेत, प्लस आरटीओचा प्रतिनिधी आहे. आरटीओचा प्रतिनिधी कशासाठी घेतलेला आहे आपण, अपघातासाठी. समजा अपघात झाला तर त्याचं लायसन व्हॅलिड आहे का, त्यानं लायसन काढलेलं होतं का, ह्यासाठी आपण तो आरटीओचा प्रतिनिधी घेतलाय. आणि त्यासोबत तालुका कृषी अधिकारी हे त्याचे सदस्य सचिव आहेत. मग हे प्रकरण सगळं तहसीलदारासमोर जातं. तहसीलदार त्याच्यावर निर्णय घेतात की हे आपले ह्यांचे कागदपत्र बरोबर आहेत, ह्यांना आपण लाभ देऊन टाकायचा. आणि हे समितीला करायचे 30 दिवसाच्या आत. त्याला सुद्धा वेळ मर्यादा आहे की 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तो प्रस्ताव मान्य करा किंवा अमान्य करा. समजा एखादा प्रस्ताव अमान्य केला आमच्या समितीने, तालुक्याच्या समितीने, तर ती जिल्ह्याच्या समितीला जातं. तिथे एक जिल्हाधिकारी ह्याच्यावर निर्णय घेतात. म्हणजे एवढं हे आहे. आणि त्या वारसाला, ज्या अपघात झालेला आहे त्यांच्या वारसाला ह्या योजनेमध्ये लाभ मिळतो. म्हणजे किती शासन शेतकऱ्यांसाठी मदत करतंय. फक्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणं मात्र खूप महत्वाचं आहे. आणि ही सगळी माहिती माहित करून घेणं पण गरजेचं आहे. वाकासाहेब, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आपण कृषी विभाग आपला सगळं देतोय आपल्याला, पण काय देतोय ते पण अगदी जाणीवपूर्वक आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आता हा दुःखाचा प्रसंग आहे बघा साहेब, ह्या सगळ्या घटना घडतात ते त्यावेळेस एवढा मोठा घाला झालेला असतो शेतकऱ्यावर की त्याला काही सुचत पण नाही. मग अशा वेळी त्यानं प्रस्ताव सादर कुठं करायचा हे सुद्धा महत्वाचं ठरतंय, आहे का नाही? कारण ते पण माहित होणं गरजेचं आहे. मग ते कसं करायचं व कुठं सादर करायचं? प्रस्ताव सादर करायचा जर झाला तर प्रस्ताव आमचे उपकृषी अधिकारी म्हणून एक पोस्ट आहे, त्याला पहिले कृषी पर्यवेक्षक म्हणायचे, त्यांच्या मार्फत तुम्ही सादर केला पाहिजे. तो तालुका कृषी अधिकारी कार्यालय ज्या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी 30 दिवसाच्या आत सादर करावा. आता हे पिरियड जो दिलेला आहे तो 30 दिवसाच्या आत दिलेला आहे. पण तुम्हाला समजा ते शक्य झालं नाही, तुम्ही 6 महिने गोळा करा. 6 महिन्यानंतर जरी सादर केला तर तो समितीने जर मान्य केला तर आम्ही तो ग्राह्य धरतो. कारण की आपला विम्याचा पिरियड हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे मार्च संपला 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे आर्थिक वर्षाचं आहे त्या आर्थिक वर्षामध्ये कधीही जरी प्रस्ताव सादर केला तरी आपण तो मान्य करतो. आणि असं काही नाही की अपघात हा आपल्या महाराष्ट्रातच झाला पाहिजे. म्हणजे समजा तो राजस्थानला गेला फिरायला किंवा काहीतरी शेती बघायला गेला, त्याला तिकडे अपघात झाला, तिकडची कागदपत्र जर आपल्याला मिळाली तरी सुद्धा ह्या योजनेचा आपण लाभ देऊ शकतो. बघा कसा महत्वाचा आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला एवढी सिक्युरिटी आहे की तो कुठेही जाऊ शकतो. म्हणजे बाबा महाराष्ट्रात जर अपघात झाला पाहिजे तर आम्ही तुम्हाला लाभ देणार असं काही नाही. आणि ह्याच्यामध्ये विमा कंपन्या नसल्यामुळं आणि महाराष्ट्र शासनाची ही अनुदानाची योजना असल्यामुळं आपण कागदपत्राची पूर्तता करताना आपण खूप वेळ वाया घालवत नाही. आपण जसे प्रस्ताव येतात तसे प्रस्ताव आपण वर पाठवतो. 30 दिवसाच्या 60 दिवसाच्या आतमध्ये जे दुःखद घटना ज्यांच्या घरात झालेली आहे त्यांना काहीतरी त्याच्यातनं, कारण त्यांचा करता माणूस पुरुष गेलेला असतो, त्या एवढ्याशा पैशांना आपण त्यांचं ते दुःख हे करू शकत नाही. पण एक थोडी मदत म्हणून आपण त्यांना ही करतो. शेतकरी जर गेले तर कुटुंबावर आर्थिक घालाच किंवा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खरं तर व्यक्ती
दृष्टीने ही योजना म्हणजे वरदान आहे असं म्हणाल काय हरकत नाही. घरचा शेतकरी जाणं म्हणजे घराचा कणाच मोडणं आहे का नाही. पण साहेब, आता तुम्ही म्हणला की अपघाती मृत्यू वगैरे झाला, पण त्याप्रमाणे जर अपघातात एखादा डोळा निकामी झाला किंवा एखादा हात निकामी झाला, एखादा अवयव निकामी झाला समजा, तर या योजनेचा लाभ घेता येतो का? ह्याच्यामध्ये जर दुर्दैवी जर त्याच्या अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर शासन याला 2 लाख रुपये देतं. समजा 2 डोळे आणि 2 अवयव म्हणजे 2 हात गेले असतील, 2 पाय गेले असतील तर त्याला 2 लाख रुपये आपण देतो. त्यासोबत 1 डोळा किंवा 1 अवयव जर गेलं तर त्याला सुद्धा आपण 2 लाख रुपये देतो. आणि याच्यामध्ये समजा एखादा डोळ्याचं तुम्हाला नुकसान झालेलं असेल किंवा एखादा पाय निकामी झालेला असेल अथवा म्हणजे दोन्हीपैकी एक, त्याला आपण 1 लाख रुपये अनुदान आपण त्यांना देतो. आणि हे डायरेक्ट आपण डीबीटी करतो त्यांच्या नावानं. ज्यांचे जे वारस आहेत, शासन निर्णयानुसार जे वारस आहेत त्या वारसांना आपण त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट आपण हे पैसे जमा करतो. फक्त ती मगाशी सांगितलेली कागदपत्र तेवढी पूर्तता करायला लागते आणि अर्ज 30 दिवसाच्या आत द्यावा लागतो. होय होय होय. आणि त्याच्यामध्ये ज्या कागदपत्रांचा उल्लेख केलाय ती कागदपत्रच असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तरच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. पण हे बघा साहेब, आता कुठलीही योजना असेल तर त्याचा एखादा भाग जर चांगला असेल तर एखाद्या गोष्टी न करणं सुद्धा महत्वाचं आहे का नाही. म्हणजे कुठल्या मृत्यू झाल्यानंतर लाभ मिळतोय जसं माहित आहे, तसा कुठला मृत्यू न झाल्यावर लाब मिळणार नाही हे पण माहित असतं. कारण की ग्रामीण भागामध्ये कसं ही योजना बऱ्यापैकी आज योजना ही सुरू होऊन 5-6 वर्ष झाली. याच्यामध्ये बदल होत गेले, हे गेले. आता लोकांना असं वाटतं की बाबा मृत्यू झाला की लाभ मिळतो, असे प्रकरण येतात आमच्याकडे. पण मी तुम्हाला ते सांगू शकतो की यात नैसर्गिक मृत्यूला ह्याच्यामध्ये लाभ मिळत नाही. आणि समजा तो अंमली पदार्थाचं व्यसन करून जर अपघाती मृत्यू झाला तर त्याला लाभ मिळत नाही. आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडनं जर एखाद्या वेळेस खून झाला तर या योजनेमध्ये त्याला लाभ मिळत नाही. आणि अंतर्गत रक्तस्राव जर झाला तर त्याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये आपण त्याला लाभ देऊ शकत नाही. किंवा एखादा मोठा आजार वगैरे असला जर त्याचा मृत्यू झाला तरी पण या योजनेचा लाभ आपल्याला नैसर्गिक मृत्यूला आपण लाभ देऊ शकत नाही. त्याने स्वतःहून आत्महत्या केली तर त्याला आपण लाभ देऊ शकत नाही. किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेतली तर त्याला आपण देऊ शकत नाही. आणि भ्रमिष्टपणा एक असतो, जे लोक मेंटली डिसऑर्डर असतात त्या लोकांना आपण ह्या योजनेमध्ये लाभ देऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे जर नैसर्गिक मृत्यू झाला तर या योजनेचा आपल्याला लाभ घेता येऊ शकत नाही. अनैसर्गिक जर मृत्यू झाला तरच आपण ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. बरं साहेब, हे बघा, आता शेतकऱ्याचं म्हणलं तर शेतकऱ्याच्या मागे लई याप आहेत, तुम्हाला तर माहिती. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याला अडचणींना तोंड द्यावंच लागतं. अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असं त्याने ठरवलं तर घरातलं वातावरण असं नसतं की त्या दरम्यान तो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत. मग कृषी विभागाच्या मार्फत आपण काय प्रोत्साहन करतो का? कसं आहे, ज्यावेळेस आम्हाला समजतं की एका ठिकाणी अपघात झालेला आहे, कोणाचा विहिरीत बुडून मृत्यू झालेला आहे किंवा झाडावर पडून मृत्यू झालेला आहे किंवा मोटरीच्या अपघातामध्ये अपघात झालेला आहे, कुणी पोहायला गेलेलं तलावात बुडून मृत्यू झालेला आहे. मग अशा मृत्यूच्या वेळेस आमचा कृषी विभाग त्यांच्या घरी जातो. आम्ही त्यांना प्रस्ताव देतो की हे प्रस्ताव फक्त एवढे 2-4 कागद आम्हाला लावून द्या. बाकीची आमची समितीची जी मीटिंग असते दर महिन्याला, त्या मीटिंगमध्ये आम्ही तहसीलदार त्या महसूल अधिकाऱ्याला सांगतो की यांचं 6क वारस नोंदी लवकर लावा. म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे पण वारस नोंद लावायची राहिलेली असेल त्यांनी लावा. जर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट लवकर येत नसेल तर त्याला तालुका आरोग्य अधिकारी सांगतो की यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकर यांना मिळवून द्या. समजा एफआयआर झालेला असेल म्हणजे कुठल्या प्रकरणामध्ये तर त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा असतो त्या समितीमध्ये. त्यांना सांगतो की तुम्ही त्याच्या एफआयआरची कॉपी त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्या. ह्यामुळं कसं होतं की प्रस्ताव परिपूर्ण होण्यासाठी त्या माणसाला जास्त चक्रा मारता हेलपाट घालता येत नाही. म्हणजे एवढं हे या योजनेमध्ये शासनानं सोपं केलेलं आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त लवकर फायदा व्हावा या उद्देशानं आपण ही समिती पण स्थापन केली आणि हा लवकरात लवकर त्याला फायदा व्हावा म्हणून आपण तितका प्रयत्न पण करतो. तसा आर्थिक लाभ म्हटलं तरी बऱ्यापैकी आहे. म्हणजे 2 लाख म्हणजे निदान ते पुढचं चालू होण्यापुरतं तरी त्यांना मदत मिळू शकते. खरं म्हणजे माणसातला माणूस जातोय खरं, पण त्यातल्या त्यात आपलं खारीचा वाटा म्हणून तरी ही चांगली गोष्ट आहे का नाही. बरोबर आहे. आणि बरं का रखमा,
आता आपल्याला ही तर माहिती मिळालेली आहे. आता आपण रंगूकडे जाऊया आणि तिला ह्या सगळ्याची माहिती सांगूया. होय होय अक्कासाहेब, ही खरंच आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे की एखादा शेतकरी ढासळला तर त्याला उभं राहण्यासाठी असं काय आहे का हे शोधलं पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. काय हो साहेब, आहे का नाही? कारण त्या वेळी तिची मानसिकताच नाहीये हे सगळं जाणून घ्यायची. आणि एवढं मोठं दुःख पचवायचं म्हणजे त्याला वेळ तर लागणारच. आणि असं पण असतं ना की आमचा एवढा माणूस गेलाय आणि काय तुम्ही पैशाचं विचारताय किंवा काय सांगताय, तर ही मानसिकता थोडीशी बदलली पाहिजे. रंगूची मानसिकता तशीच आहे. ती म्हणतीये बघा, सून तर गेली ती गेली, त्याच्यावर येणारा नातवंड पण गेलं, त्यामुळे ती डबल ढासाळली आहे बघा. पण मी म्हणते आपण तिला जरा कल्पना देऊया आणि एक दिवस साहेबांनीच बोलूया. तेच मी म्हणणार आहे का नाही? आणि मग साहेब तुम्ही आहे का नाही, तिची जरा मानसिकता लेच ढासळली, तुम्ही समजून सांगा आणि मग आपण तिला प्रयत्न करून मदत करूया. आहे का नाही? काहीतरी थोडीशी मदत होऊन जाईल तिला. नाही, ह्या योजनेमध्ये असं सगळ्यात जास्त जो आहे तो आपल्या ग्रामीण भागामध्ये एखादा अपघाती मृत्यू झाला पोस्टमॉर्टम न करणे, सर्पदोष झाला तर आपण डायरेक्ट डॉक्टरकडे न जाता गावठी उपाय करणे, ह्या जे प्रकार होतात ते प्रकारांमध्ये आपली मानसिकता बदलली पाहिजे. कसं आहे, शासन एवढं तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या घरी येऊन द्यायला तयार आहे, पण आपण आपली मानसिकता जर बदलली की कारण हा दुःखाचा क्षण असतो मान्य आहे, पण आमचं कृषी विभाग हे तुमच्या घरापर्यंत येऊन ह्या योजनेचा तुम्हाला लाभ देण्यासाठी हे अग्रेसर राहणार आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या आहेत त्यांना घेऊन या, आपण त्यांना समजून सांगू, योजना समजून सांगू आणि जास्तीत जास्त कमी वेळेत आणि कमी कागद लागतील अशा कमी कागदामध्ये आपण त्यांना लाभ मिळवून देऊ. आणि मुख्य म्हणजे आता रंगूचं जर हे झालं व्यवस्थित, तिला पैसे मिळाले तर अजून 4 बायकांना किंवा अजून ज्यांना माहिती नाही ही योजना त्यांना पण कळू शकेल ना. म्हणजे रंगूचा तिचा अनुभव सांगेलच, आम्ही तर सांगणारच, पण याची जास्त प्रचार आणि प्रसार होऊ शकेल त्या निमित्तानं सुद्धा. होय साहेब, ह्यावेळेस ग्रामसभा आहे का नाही, त्या ग्रामसभेत तुम्ही हा विषय मांडा. आहे का नाही? म्हणजे कसं होईल, सगळ्यांना एकसाथ कळेल. दुःखाचा प्रसंग कधी येणार आहे, कुणावर ते काय सांगून येणार नाही, ही माहिती आपली आतापासूनच असणं सगळ्यांना महत्वाचं आहे. का नाही? आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला तर चांगलंच आहे ना, त्यांचं आर्थिक जीवनमान उंच. होय खरे. बरं अक्कासाहेब, आता आपल्याला निघालं पाहिजे बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जातात पहिलं रंगूकडे जाऊया आणि तिला भेटा तुम्ही आणि आपण हे समजून सांगूया योजनेचं. आहे का नाही? म्हणजे एक दिवस आपण साहेबांना बोलवूया आणि तिची गाठभेट घालून देऊया, म्हणजे साहेब सगळं व्यवस्थित तिला समजून सांगतील. आधी 2 दिवसांनी जाऊया, नुकतंच घडलंय ना, 2 दिवसांनी जाऊया. चालेल. चला साहेब, निघू का आम्ही? धन्यवाद, तुम्ही आला, माहिती त्यांना द्या, त्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न आपण करू कुठल्या तरी माध्यमातून, की हे खूप पुण्याचं काम आहे की ज्याला मध्ये आपण त्याच्या दुःखामध्ये काही नाही तरी छोटासा वाटा आपण उचलतो. हे खूप चांगली योजना आहे आणि ह्यातनं पुण्य आपल्याला लाभणार आहे. अहो साहेब, तुमच्यासारखे कृषी अधिकारी आमच्याकडे येतात म्हणून आम्हाला ही चांगली माहिती कळते आणि आम्ही ती लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. हे तर आमच्यावर तुमचे उपकार आहेत बघा. चला येऊ का? येतो. धन्यवाद. आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली येथील तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी. आणि यात सहभागी झाले होते श्रेया गोलिवडेकर, सुप्रिया मोरे आणि प्रकाश राठोड.